हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल राहुल भारती ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. सो गाईज, आज मी विचार केला की मी तुमच्यासोबत माझा आजचा जो दिवस आहे तो मी शेअर करते. कारण आता पावसाळा चालू तर झालेलाच आहे. तर मी जसं वर्किंग वुमन आहे, तर मला एवढा वेळ भेटत नाही आठवडाभरामध्ये कामं करण्यासाठी. तर विचार केला की साफसफाई, आज घरातली साफसफाई वगैरे करावी. तर मी विचार केला की ते तुमच्यासोबत पण मी शेअर करा. विचार केला की माझ्यासोबत, तुम्ही माझी एक युट्यूब फॅमिली आहे, तर तुमच्यासोबत पण ती गोष्ट शेअर करावी. तर चला, आजचा दिवस माझा कसा आहे ते तुम्हाला मी दाखवते. आता इथे एवढी सगळी भांडी पडली आहे, ती घासून घेते पटापट. आपण बोलतो की बाईचा जन्म घेणं खूप हे आहे, सोपं आहे. पण नाही, बाईचा जन्म घेणं हे सोपं नाहीये. कारण बाईला पूर्ण घर, पूर्ण संसार धरून चालावा लागतो. आणि हे सर्व गोष्टी मला आता कळायला लागल्यात. आधी मम्मी माझी बोलायची की तू मोठी झालीस की तुला कळेल, असं आता मला कळायला लागलंय लग्न झाल्यानंतर. टेन्शन काय असतं, टेन्शन हा प्रकार माझ्या आयुष्यात आधी कधी नव्हता. लग्न अगोदर टेन्शन हा प्रकार मला आता कळायला लागला की संसार, प्रपंच, आपल्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी काय असतं हे मला आता कळायला लागलंय. रिस्पॉन्सिबिलिटी आल्यानंतरच बोला ना, माणसांना वेळेनुसार सर्व गोष्टी कळतात. तसं आता वेळेनुसार सर्व गोष्टी कळायला लागल्यात. पहिली मम्मी सर्व गोष्टी करायची, तर आम्हाला असं वाटायचं की हा, एवढं काय, असं विशेष काही नाहीये, एवढं काही टेन्शन घेते, एवढं काही घरासाठी करते. आता ती जबाबदारी आमच्यावर पडली, तेव्हा आम्हाला जाऊन कळायला लागलं की संसार काय असतो, घरातली कामं काय असतात, रिस्पॉन्सिबिलिटीज काय असतात. ह्या सर्व पण गोष्टी आहेत. तुम्हाला सर्व गोष्टी मी दाखवेलच, असं काय असतं काय नाही माझ्या दिवसभरातून. माझा वेळ भेटला तर मी घरातली कामं वगैरे कशा प्रकारे मी हँडल करते ते तुम्हाला मी सर्व आज दाखवते. एवढं गरम. गरम होऊन ते जरा घराचं बघ, घराला किती जाळ्या लागल्या जरा. आज साफसफाईच करणार आहे, साफसफाईच चाललंय सगळं. साफसफाई करणारच आहे आज. काही तुम्हाला बोलले ना मी साफसफाई करणार आहे. आज मी त्यांच्याशी पण बोलते. आज मी ब्लॉग आधीच चालू केलेला. बघा, तुम्ही येणार ना फिरून तेव्हा बघा आज करते की नाही. चला, आता आपण साफसफाई वगैरे करायला लागल्या. काल पाऊस आला होता, तो मी बाहेर कपडे जे वाळू घातलेले ते आतमध्ये घेतले. आता हे कपडे काढते, आता हे कपडे वगैरे सगळे काढते आणि फोल्ड वगैरे करून मग मी साफसफाई वगैरे करायला. झालं आहे आता आपल्या इकडे सगळं कपडे फोल्ड वगैरे करून झालेलं आहे माझं. आता आपण करूया साफ. नंतर आता मी सगळे जे झाडे झाले आहेत ते सगळं साफ करून घेते. पण त्याच्या आधी मी बांधणार आहे हा स्कार्फ, कारण मला आहे डस्टबिनची ॲलर्जी. सो मला खूप शिंका वगैरे येतात. सो मी आधी घेते हा स्कार्फ बांधून. सगळे काचा वगैरे पण सगळ्या पुसून घेईल नंतरला. आज आता पण तर गाईज, असा होता हा माझा आजचा दिवस. कामं वगैरे झाल्यानंतर मी मस्त फ्रेश झाली, आंघोळ वगैरे केली. खूप गरम वगैरे होत होतं आणि मग आंघोळ वगैरे केली. मग तुम्ही आज बघितलंच की मी आज दिवसभरामध्ये, म्हणजे सकाळी उठल्यापासून चहा नाश्त्याची भांडी घासण्यापासून ते जेवणाची तयारी. मग आम्ही जेवलो वगैरे दोघं. जेवल्यानंतर मग मी विचार केला की आरामात निवांत सगळी साफसफाई काढेल. तर फक्त बेडरूमची साफसफाई केली, कारण एकाच दिवशी मी पूर्ण घरातली साफसफाई काढत नाही, कारण नंतर खूप थकायला होतं, दमायला होतं. साफसफाई करणं इज नॉट इझी. पूर्ण डीप क्लिनिंग, डस्टिंग पासून, पुसणे पासून सगळ्या गोष्टी असतातच. तर आज बेडरूमची फक्त झाली.
आता नंतर मग हळूहळू किचनची करेल, मग हॉलची वगैरे असं थोडं थोडं करून करेल. तर तुम्हाला जर माझा हा ब्लॉग आवडला असेल गाईज तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो बाय.